ओ, म्हणजे राजवर्धन कावेरी बरोबर राहतो. एक विचारू? विचार ना. तुला कधी कोणी प्रपोज केलाय? हा? मोजू शकणार नाही इतक्या मुलांनी प्रपोज केलंय मला. बरं. तुला माहितीये, कॉलेज लाईफ मध्ये असताना मी नेहमी विचार करायचो की एखादं ग्रीटिंग शॉप ओपन करा. बरेच मुलं मुली प्रपोज करताना हे ग्रीटिंग कार्ड वापरायचे नाही? हो. तेव्हापासूनच बिझनेस माइंड. हा, म्हणजे तेव्हा मला असले प्रकार आवडायचे नाही, पण प्रॉफिट दिसायचं तेव्हा. आणि आता हल्ली हल्ली आवडायला लागले. अचानक. हो. तू कधी कोणाला पाठवलेस का ग्रीटिंग्स? त्यावर मस्त मस्त काहीतरी इंटरेस्टिंग थॉट्स किंवा कविता लिहून? खरं सांगू का नको सांगू याला? हॅलो, तुझ्याशी बोलतोय. नाही नाही नाही. कधीच नाही? नाही म्हणजे कॉलेजला असताना फार नाही आवडायचं, पण हल्ली हल्ली आवडायला लागलाय. ओके. मग तू कोणाला पाठवतेस का हल्ली हल्ली? खरं सांगू? राजवर्धन, तुझे काय करतोयस? बच्चू मामा, तू इथे काय करतोयस? मी सहजच. अरे वा, फालुदा घर. फालुदा गर्ल? अरे म्हणजे जशी खंडार गर्ल असते, अमुक गर्ल असते, तमुक गर्ल असते, तशी ही माझ्यासाठी फालुदा गर्ल. ओके ओके ओके, मला सांग तू इथे काय करतोयस? अरे आपल्या माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, त्या दिवशी आपण सगळ्या इन्व्हेस्टर्सना इन्व्हिटेशन देतो. त्यातला एक इन्व्हेस्टर इथे येणार आहे ना, त्याला इन्व्हिटेशन द्यायला आलोय. बर. तू येणार आहेस ना? नाही. का? कुठे चाललायस? बाहेर चाल. बाहेर म्हणजे कुठे मंगळावर जात नाहीयेस ना, इकडेच जात असशील. सांग ना, कुठे चाललायस? मामा, गुहागरला चाल. गुहागरला? कशाला? तुला सगळं आत्ताच सांगायला हवंय का? बर. गुहागरच्या रिसॉर्टच्या जमिनीवर कुणीतरी स्टे आणला होता, आठवतंय का? हो हो. हा, तो स्टे ज्याने आणला होता त्याला कोर्टाने हजर राहायला सांगितलं. तो माणूस कोण आहे हे कळलं की त्याला सेट करण्याचा प्लॅन आहे माझा. नाही, काळजी करू नकोस, होईल तुझ्या मनासारखं. हा, त्यामुळे मी नसेन तुमच्या माहेरच्या चहाच्या अॅनिव्हर्सरी. असं कसं चालेल? वर्धापन दिन पण महत्वाचा आहे. माझ्यासाठी नाही, आईसाठी. कारण माहेरचा चहा हे आईचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आजपर्यंत आईच्या ड्रीमसाठी खूप धावलो. आता माझ्या ड्रीम्सना प्रायोरिटी देईन असं म्हणतोय.